तुम्हाला बरं का. इथे दीप्ती नावाची राक्षसी राहत होती आणि कश्यप नावाचा राक्षस होता. ते दोघे राहत होते. त्यांनी काय केलं, त्याचा जो मुलगा होता लवणासूर नावाचा, हा शंकराची उपासना केली आणि अमराचं वर मागितला. म्हणजे त्याला असं अमरत्व मिळालं. देव, दैत्य, गंधर्व, कश्यप, पशु, पक्षी, किन्नर अशातून कोणीच मारू शकणार नाही. अर्थात तो अमर आहे की नाही. मग त्याने खूप अत्याचार करायला सुरुवात केली. मग सगळ्या देवाने, ब्रह्मदेवानी यांनी सगळे मिळून विष्णूला एक विनंती केली. मग विष्णूने एक आकाशवाणी केली की तुला विष्णू भगवान बाल रूपामध्ये येऊन तुझं वध करेल बरं का. मग त्या भीतीने तो काय करू लागला, तिकडून येऊन इथं सरोवरामध्ये राहू लागला. याला एक झाकण असायचा, त्यांनी इथं पण केलेलं, तुम्ही सांगितलं होतं का. तो आतमध्ये राहायचा. बाहेर जरी निघला कुठं जायला तर भुयारी मार्ग तयार केले. तर ते देवीचं मंदिर आहे, तिथे एक भुयारी मार्ग आहे. वरी दैत्य सुदन मंदिर आहे, तिथे एक तो निघतो. तिथून पाणी पिण्यासाठी एक मापारी गल्लीमध्ये विहीर आहे मापारीची, त्या विहिरीमध्ये निघतो वाटासारखी, आणि एक इथं धारेवर निघतो. असं त्यांनी हे केलं होतं. पण त्यामुळे जेव्हा त्याची आकाशवाणी खरी ठरली, विष्णू भगवानानं अवतार घेतला, त्याचं वध करायला इथं आले, तेव्हा आषाढा आणि कराडा या त्याच्या बहिणी होत्या. त्या बहिणी भेटल्या, त्यांना मोहित करून त्यांनी त्याच्याकडून त्याचा वध काढून घेतला. तो कुठे राहतो, कुठे लपतो आहे की नाही. मग त्यांनी सांगितलं की आम्ही सांगतो, तू आमच्याशी लग्न करशील का. म्हणे हो, तिथून आल्यानंतर करेल. मग त्यांनी त्याच्याकडून माहिती घेतली आणि नंतर मग तो येऊन पायाच्या अंगठ्याने इथलं झाकण कुठं माहूर इथे उडवलेलं आहे, तिथं याच आकाराची एक टोकी आहे बरं का. आणि त्याच्यानंतर मग त्याचं इथं घनघोर युद्ध झालं. युद्ध झाल्यानंतर आता दंतकथा सांगतोय, म्हणजे पहिली आणि ही वेगळी असेल बरं का. मग इथं युद्ध झालं. त्याला जेव्हा लवणासुराला मारलं, त्यावेळेस त्याचं रक्त त्या विष्णू भगवानाच्या पायावर, कपड्यावर लागलं. मग त्यावेळेस ब्रह्मदेवानं गंगेला आमंत्रित केलं. गंगेने काय केलं, मग विष्णू भगवानाचं पाय धुण्यासाठी, त्याच्या अंगावरचं रक्त धुण्यासाठी ती इथं गंगा भोगावती प्रकट झाली असे म्हणतात. मग असं त्यांचं नाव पडलं. त्याच्या